Honorable Headmaster, Mr. Makarandji Koralkar, respected Mr. Ravi Patil sir, respected Mr. R.B. Gaikwad sir, and also respected Mr. Dilip Tupsundar sir, and my dear student. Hello friends, welcome to HG Vidyalaya English YouTube channel. Today I am Lakare sir from HG Vidyalaya, Kopargaon, going to lecture about section 5 writing skill. Information transfer, verbal to non-verbal and also non-verbal to verbal. So please give video like, share and comment. If you have not subscribed to my channel, then please click on the subscribe button and bell icon to get all the latest updates. Friends, in this video I have explained how to write information transfer, non-verbal to verbal and verbal to non-verbal. So it is 5 marks activities. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल हा जो भाग आहे, लेखन कौशल्य, या लेखन कौशल्यामध्ये क्वेश्चन नंबर 6A, प्रश्न क्रमांक 6, या क्वेश्चन नंबर 6A मध्ये या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा 5 गुणांचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. त्याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि त्याला ऑर असतो, त्याला किंवा असतो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे आणि म्हणून यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्याची मार्किंग स्कीम कशी असते तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मार्किंग स्कीम या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट पॉइंट इज टायटल 1 मार्क्स. फर्स्ट पॉइंट इज टायटल 1 मार्क. आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याला शीर्षक द्यायचं आहे, टायटल द्यायचं आहे आणि तुम्ही योग्य टायटल दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. सेकंड पॉइंट इज कव्हरिंग ऑल पॉइंट्स. त्याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत, या सर्व मुद्द्यांचा समावेश आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आपण सर्व मुद्द्यांचा जर समावेश केला तर या ठिकाणी आपल्याला 2 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. थर्ड पॉइंट इज ॲप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट. म्हणजे त्या ठिकाणी आपण योग्य क्रमाने, योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी त्याची करावयाची आहे. त्यासाठी तुम्हाला 1 गुण आहे, 1 मार्क. नंतर नेक्स्ट पॉइंट इज ओव्हरऑल प्रेझेंटेशन. म्हणजे तुम्ही त्या मुद्द्याचं सादरीकरण कसं करता, त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण. असे एकूण 5 गुण तुम्हाला हा जो प्रश्न आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, या व्हर्बल टू नॉन व्हर्बल यासाठी तुम्हाला एकूण किती गुण आहेत, 5. आणि अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सोडवायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 प्रकार पडतात हे माहीत असणं गरजेचं आहे. पहिला प्रकार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रश्न कसा विचारला जातो, या प्रश्नाचं स्वरूप काय असतं हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर यात एखाद्या विषयासंबंधीची माहिती, वर्णन परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एखादा परिच्छेद दिलेला असतो आणि त्या परिच्छेदामध्ये, त्या पॅसेजमध्ये तुम्हाला एखादी माहिती दिलेली असते, एखाद्या विषयाबद्दलची माहिती दिलेली असते किंवा एखाद्या विषयीचं वर्णन या परिच्छेदामध्ये
तुम्हाला दिलेलं असतं. मग त्यामध्ये त्या माहितीचं रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी दिलेली जी काही चार्ट असेल किंवा त्या ठिकाणी फ्लो चार्ट असेल, ट्री डायग्रॅम असेल, याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते करायचं असतं आणि म्हणून त्याचं योग्य मांडणी आपल्याला त्या स्वरूपामध्ये करायची असते. आणि म्हणून या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आपण कसा सोडवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. तर एक परिच्छेद दिलेला असतो, तो परिच्छेद त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो आणि तो व्यवस्थित त्या प्रश्नामधला तो परिच्छेद आपण व्यवस्थित वाचायचा आहे. वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न असा दिलेला असतो, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ्स about the sources of vitamins and effects due to lack of these vitamins and complete the chart. आपल्याला माहिती दिलेली असते आणि माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतो, दिलेला जो चार्ट आहे, दिलेला फ्लो चार्ट आहे, ट्री डायग्रॅम आहे, यावरून आपल्याला तो चार्ट पूर्ण करायचा असतो. आणि यासाठी म्हणून आपल्याला दिलेला जो परिच्छेद आहे तो परिच्छेद अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी तो वाचायचा आहे आणि योग्य माहिती त्या चार्टमध्ये आपल्याला भरावयाची आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे अबाउट विटॅमिन्स. आता विटॅमिन्सबद्दल या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, एक पॅरेग्राफ दिलेला आहे. तो अगोदर काळजीपूर्वक वाचायचा आहे, तो मी या ठिकाणी काळजीपूर्वक वाचणार आहे. विटॅमिन्स प्ले an important role in our life. They are good for the growth of our body and to keep our body fit and healthy. There are different types of vitamins which are follows. वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. सोर्सेस ऑफ विटॅमिन्स, आता आपल्याला कोणतं विटॅमिन्स कशातून मिळतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. विटॅमिन्स आर मेनली ऑफ 4 टाईप, 4 प्रकारचे विटॅमिन्स असतात. ए, बी, सी आणि डी, म्हणजे 4 प्रकारची विटॅमिन्स असतात. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी. यू विल गेट विटॅमिन्स ए फ्रॉम मिल्क अँड बटर अँड एग्स. म्हणजे ए हे जे विटॅमिन्स आहे, हे विटॅमिन्स आपल्याला कशातून मिळतं, मिल्क अँड बटर अँड एग्स. विटॅमिन बी इज डिवायडेड फ्रॉम मीट अँड एग्स. बी हे जे विटॅमिन आहे ते आपल्याला कशातून मिळतं, मांस, त्यानंतर एग्स म्हणजे अंडी, यातून ते मिळतं. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स विल प्रोव्हाइड यू विथ सी विटॅमिन. म्हणजे सी जे विटॅमिन आहे ते आपल्याला फ्रुट्स म्हणजे फळं, त्यानंतर व्हेजिटेबल्स भाजीपाला, याच्यातून आपल्याला सी हे विटॅमिन्स मिळतं. अँड डी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम फिश ऑइल अँड कोर्स ऑफ सनलाईट. आणि डी जे विटॅमिन्स आहे, हे डी विटॅमिन्स आपल्याला सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, फिश ऑइल, त्यापासून आपल्याला ते डी विटॅमिन मिळतं, हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता इफेक्ट्स ड्यू टू डिपेन्सी ऑफ विटॅमिन्स. आता याचा परिणाम काय होतो, जर ही कमी पडली, ही विटॅमिन्स आपल्याला ए विटॅमिन मिळालं नाही, बी मिळालं नाही, सी मिळालं नाही, डी मिळालं नाही, तर त्याचे कोणते परिणाम होतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. अ लॅक ऑफ एनी ऑफ द अबोव 4 विटॅमिन्स may cause certain diseases and ailments. Lack of vitamins A result in blindness. ए जर आपल्याला कमी पडलं तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लाइंडनेस म्हणजे रातआंधळेपणा त्या ठिकाणी येऊ शकतो. इन सफरिंग्स ऑफ विटॅमिन्स बी गिव्स राईज टू डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टम. डिफरंट सप्लाय ऑफ विटॅमिन सी कॅन कॉज स्किन डिजीज म्हणजे त्वचेचे रोग त्या ठिकाणी होऊ शकतात. बोन्स ऑफ डिजीज आर लाईकली टू ऑकर इन द ॲब्सेन्स ऑफ विटॅमिन डी. आणि जर
या ठिकाणी डी व्हिटॅमिन जर आपल्याला मिळालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला बोन डिजीज म्हणजे हाडाचे विकार या ठिकाणी काय होतील आणि म्हणून या ठिकाणी व्हिटॅमिनचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा परिच्छेद तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो आणि विचारल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट किंवा फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्रॅम या ठिकाणी दिलेली असते आणि त्या माहितीच्या आधारे तो जो चार्ट आहे, तो जो फ्लो चार्ट आहे, तो जो ट्री डायग्रॅम आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे, पहिल्या कॉलममध्ये दिलेले आहे व्हिटॅमिन्स म्हणजे जेवढे व्हिटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी हे पहिल्या कॉलममध्ये दिलेले. आता दुसरा कॉलम जो आहे देअर सोर्सेस, ते कशातून आपल्याला मिळतात? मिल्क, बटर, एग्स. सेकंड मीट अँड एग्स, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, सनलाईट अँड फिश ऑइल. आता थर्ड दिलेलं आहे इफेक्ट्स ड्यू टू देअर डिफेन्सी. जर आपल्याला ते मिळाले नाही तर त्याचे परिणाम काय होतात? तर त्या ठिकाणी ब्लाइंडनेस, डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टम, स्किन डिजेस, बोन डिजेस. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो चार्ट आहे आपल्याला दिलेल्या परिच्छेदावरून त्या पॅरेग्राफवरून चांगलं त्याचं वाचन करायचं आहे आणि त्या ठिकाणी ती माहिती भरायची आहे. उदाहरणार्थ आता आपण बघितलं, हा चार्ट बघितला, परंतु या ठिकाणी आपल्याला त्याचा इफेक्ट बघायचा आहे, त्याचा सोर्स बघायचा आहे. तर ते कसं बघणार? तर या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिटॅमिन्सची नावं दिलेली असतात. मग ए व्हिटॅमिन्स देअर सोर्स इज कशातून मिळतं? मिल्क, बटर, एग्स. यामधून आपल्याला कोणतं व्हिटॅमिन्स मिळतं? ए. अँड त्यापासून कोणता त्या ठिकाणी परिणाम होतो? जर मिळाला नाही तर ब्लाइंडनेस म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अंधत्व प्राप्त होऊ शकतं. नंतर सेकंड आहे व्हिटॅमिन्स बी, कशातून मिळतं? देअर सोर्स मीट अँड एग्स. नंतर डिसऑर्डर नर्वस सिस्टम आपली त्या ठिकाणी होऊ शकते. थर्ड व्हिटॅमिन सी, कशातून मिळतं? फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. जर मिळाले नाही तर काय होईल? स्किन डिजेस म्हणजे त्वचेचे विकार होतील. अँड लास्ट व्हिटॅमिन इज डी, सनलाईट और फिश ऑइल, बोन डिजेस. जर आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा फिश ऑइल मिळालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला कोणते विकार होणार आहे? बोन डिजेस म्हणजे हाडाचे विकार या ठिकाणी होणार आहेत. आणि अशा पद्धतीने मग परिच्छेद वाचून त्या ठिकाणी ती माहिती पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे माहिती पूर्ण केली की त्या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळतात? 5 गुण. म्हणजे हा झाला व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा प्रश्न. आता काय दिलेलं असतं तुम्हाला? दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, तो म्हणजे त्याला और असतो ए टू, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तो सोडवताना या ठिकाणी कोणती काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत. तर तो सोडवताना तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की हा जो प्रश्न आहे हा सुद्धा या ठिकाणी 5 गुणांचा आहे आणि तो त्या ठिकाणी मग आपल्याला कसा सोडवायचा ते या ठिकाणी बघायचं आहे. तर त्यामध्ये दिलेली माहिती, आकडेवारी किंवा सांख्यिकी माहिती, तक्ता, चार्ट, फ्लो चार्ट, प्रवाह तक्ता, त्याला वृक्षालेख तक्ता आपण म्हणतो, ट्री डायग्रॅम, यामध्ये इत्यादीमध्ये ही माहिती या ठिकाणी या स्वरूपामध्ये मांडलेली असते. आणि मग या ठिकाणी ही जी माहिती असते ही माहिती आपल्याला काय करायची आहे? या माहितीच्या आधारे आपल्याला एक परिच्छेद तयार करायचा आहे, एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. मग या ठिकाणी ही जी माहिती आहे या माहितीच्या आधारे आपल्याला 1-2 पॅराग्राफ तयार करायचे असतात. आता याची मार्किंग स्कीम आहे तीही आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा जो प्रश्न आहे हा 5 गुणांसाठीचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट इज टायटल, 1 मार्क. सेकंड पॉइंट इज यूज ऑफ गिवन पॉइंट्स, 2 मार्क्स. थर्ड इज ग्रामर, 1 मार्क. अँड लास्ट पॉइंट इज ॲप्रोप्रिएट बिगनिंग, 1 मार्क इज इक्वल 5 मार्क्स. आणि अशा पद्धतीने 5 गुणांसाठीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी
नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा या ठिकाणी विचारला जातो. आता त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. यू हॅव टू राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स फॉर युअर स्कूल मॅगझिन टेलिंग समथिंग अबाउट द सोर्स ऑफ विटॅमिन्स अँड इफेक्ट्स ड्यू टू लॅक ऑफ दीज विटॅमिन्स. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विटॅमिन्सवरती विचारला जाऊ शकतो की तुम्हाला दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे, दिलेल्या चार्टच्या माहितीच्या आधारे तुम्हाला एक परिच्छेद त्या ठिकाणी करायचा असतो. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात. प्रश्न असा विचारला जातो, द फॉलोइंग टेबल विल बी हेल्पफुल टू यू इन रायटिंग द पॅरेग्राफ्स. आणि दिलेला जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय करतो, तो जो पॅरेग्राफ आहे, तो जो परिच्छेद आहे तो लिहिण्यासाठी मदत करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे, या चार्टच्या आधारे एक चांगल्या प्रकारे अर्थपूर्ण असा त्या ठिकाणी परिच्छेद या ठिकाणी आपण तयार करायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने मग आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो परिच्छेद करू शकतो दिलेल्या माहितीच्या आधारे. तर बघा, आता आपल्याला टायटल द्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नामध्ये टायटल दिलेलं आहे, तर आपण टायटल त्या ठिकाणी देऊया विटॅमिन्स. मग आता तो जो पॅरेग्राफ आहे तो कसा तयार करायचा दिलेल्या माहितीच्या आधारे. मग फर्स्ट सेंटेन्स इज विटॅमिन्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जीवनामधलं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. दे आर गुड फॉर द ग्रोथ ऑफ आवर बॉडी अँड टू कीप आवर बॉडी फिट अँड हेल्दी. आणि त्या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने तो जो पॅरेग्राफ आहे तो त्या ठिकाणी डेव्हलप करायचा आहे. आणि डेव्हलप केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला माहीतच असेल की कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी टायटल लिहिणं गरजेचं आहे. यूज ऑफ गिवन पॉईंट्स, तुम्हाला जे काही सर्व मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी आपण वापर करायचा आहे. ग्रामर, त्याच्यामध्ये ज्या सेंटेन्स आहेत, सेंटेन्स पॅटर्नचा वापर त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला करायचा आहे. आणि ॲप्रोप्रिएट बिगिनिंग म्हणजे चांगली सुरुवात त्या परिच्छेदाची करायची आहे. आणि अशा प्रकारे काळजीपूर्वक हा जो प्रश्न आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा आपण या ठिकाणी सोडवायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे जे व्हिडिओ बघत आहात, प्रत्येक व्हिडिओ हा प्रत्येक सेपरेट भागावरती या ठिकाणी केलेला आहे. रायटिंग स्किलचा बराचसा भाग आपल्याला पुढेही बघायचा आहे. पुढे एक्सपांड द थीम आहे, तीही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि त्या ठिकाणी अभ्यास करा. धन्यवाद.